गावठी पिस्तूल जवळ बाळगणाऱ्या पोलीस रेकॉर्डवरील एका गुन्हेगाराला कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली। ऋषिकेश उर्फ सोन्या रामू कुऱ्हाडे असं त्याचं नाव असून त्याच्याकडून सुमारे 50,000 रुपये किमतीचं पिस्तूल जप्त करण्यात आले। त्याला हे पिस्तूल देणाऱ्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। कोल्हापूर जिल्ह्यात बेकायदेशीर हत्यार बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी दिले आहेत। त्या अनुषंगाने तपास करण्यासाठी कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी 2 पथकांची नेमणूक केली आहे। दरम्यान शाहू टोल नाक्याजवळील उजळाईवाडी उड्डाणपुलाच्या खालील बाजूला गावठी बनावटीचं पिस्तूल जवळ बाळगणारा एक पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार येणार होता। याबाबतची माहिती या पथकातील पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना मिळाली होती। त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या पथकानं या ठिकाणी सापळा रचला होता। त्यावेळी या ठिकाणी आलेल्या राजारामपुरी इथल्या 14व्या गल्लीत राहणाऱ्या ऋषिकेश उर्फ सोन्या रामू कुऱ्हाडे याला अटक केली। त्याच्याकडून सुमारे 50,000 रुपये किमतीचं गावठी बनावटीचं पिस्तूल जप्त करण्यात आलं। हे पिस्तूल त्यानं कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी इथल्या आझाद चौकात राहणाऱ्या विकास देवदास वाघमारे उर्फ पांडा शेठ या मित्राकडून घेतल्याचं सांगितलं। त्यामुळे विकास वाघमारे याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी पोलीस त्याचाही शोध घेत आहेत।